नमस्कार. आजकाल शेतीत ड्रोन वापरणाऱ्या अनेक चालकांना एक अडचण शांतपणे सहन करावी लागत आहे. तंत्रज्ञान तर आलंय, पण त्यासोबत एक न दिसणारा भारही आला आहे. आज आपण ड्रोनच्या या चार्जिंग समस्येवर बोलणार आहोत आणि त्यावर एक जबरदस्त उपाय काय आहे हेही पाहणार आहोत. तर ही अडचण आहे तरी काय? म्हणजे रोजच्या कामात असं काय होतंय की कामाचा वेग कमी होतोय आणि थकवा वाढतोय? चला बघूया. आणि यामुळेच एक खूप महत्वाचा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे काम खरं तर ड्रोनचं आहे, पण त्याचं सगळं ओझं माणसावर तर पडत नाहीये ना. हाच आहे तो रोजचा त्रास. जरा विचार करा, एका चार्जमध्ये फक्त 1-2 एकरची फवारणी होते. म्हणजे 20 एकरांच्या शेतासाठी किती वेळा बॅटरी बदलावी लागत असेल? आणि नुसती बॅटरी नाही, तर सोबत चार्जर, जनरेटर हे सगळं ओझं एका शेतातून दुसऱ्या शेतात न्यायचं. यात वेळ तर जातोच, पण थकवा इतका वाढतो की कामातला सगळा उत्साहच निघून जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फवारणी करणं हे खरं तर कठीण नाहीये, पण हे जे सततचं चार्जिंग आहे ना, ते जास्त त्रासदायक ठरतंय आणि हंगामाच्या मध्यात हा त्रास जास्तच जाणवतो. पण या थांबण्याचा खरा खर्च काय आहे? हे फक्त काही मिनिटं थांबणं नाहीये, याचं नुकसान खूप मोठं आहे. हेच ते वास्तव. गाडीमध्ये ड्रोन आणि त्याचं सगळं सामान भरलेलं आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: प्रत्यक्ष फवारणीपेक्षा जास्त वेळ सामान वाहून नेण्यात, सगळी तयारी करण्यात आणि बॅटरी चार्ज होण्याची वाट पाहण्यातच जातो. आणि हे थांबणं म्हणजे काय? तर सरळ सरळ वाया गेलेला वेळ, वाया गेलेली ऊर्जा आणि आपल्या उत्पन्नाचं नुकसान. विशेषतः जेव्हा फवारणीचा हंगाम ऐन जोरात असतो तेव्हा प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो, नाही का? पण आता तंत्रज्ञानाने एक जबरदस्त झेप घेतली आहे. एक असा उपाय जो या सगळ्या समस्यांवर मात करतो. इथे फरक अगदी डोळ्यासमोर आहे. एका बाजूला आहे एक सामान्य ड्रोन आणि दुसऱ्या बाजूला आहे किसान ड्रोनचं प्रगत मॉडेल. जिथे जुनं तंत्रज्ञान आपल्या कामाला मर्यादा आणतं, तिथे हे नवीन तंत्रज्ञान आपल्या कामाला गती देतं. आणि हा आहे तो खरा गेम चेंजर आकडा 10. हो, ॲग्रॉन 10X मॉडेल एका चार्जमध्ये तब्बल 10 टाक्यांची फवारणी करतं. जरा विचार करा, जिथे आधी 1-2 एकरात दमछाक व्हायची, तिथे आता एका चार्जमध्ये कितीतरी मोठं क्षेत्र सहजपणे कव्हर होतंय. किसान ड्रोनमध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळी मॉडेल्स आहेत. ॲग्रॉन 10X तर एका चार्जमध्ये 10 टाक्या फवारतो, तर ॲग्रॉन X 2.0 6 टाक्या. प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास तंत्रज्ञान आहे, जसं की कंपासलेस टेक्नॉलॉजी, ज्यामुळे ड्रोन जास्त स्थिर उडतो, किंवा अडथळे ओळखणारे सेन्सर्स जे ड्रोनला सुरक्षित ठेवतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी मॉडेल्स DGCA टाईप सर्टिफिकेट मान्यता प्राप्त आहेत. याचा अर्थ दर्जा आणि सरकारी नियमांचं पालन या दोन्ही गोष्टींची आपल्याला खात्री मिळते. चला, आता या उपकरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. हा फक्त एक ड्रोन नाही, तर एक फायदेशीर व्यवसाय उभा करण्यासाठीचा आपला पार्टनर आहे. कमी गुंतवणूक आणि जास्त उत्पन्न हेच तर स्वप्न असतं, नाही का? हे तंत्रज्ञान तेच स्वप्न साकार करतं. याच्या मदतीनं ड्रोन फवारणीचा एक यशस्वी आणि फायदेशीर व्यवसाय अगदी सहज सुरू करता येतो. आता जरा कमाईचा विचार करूया. आकडे खूपच आश्वासक आहेत. दिवसाला आरामात 10 ते 20 एकर फवारणी शक्य आहे आणि प्रति एकर 500 ते 800 रुपये दर जरी धरला तरी महिन्याला 1 ते 2 लाख किंवा त्याहूनही अधिक कमाई सहज शक्य आहे. मग हा व्यवसाय नक्की कोण सुरू करू शकतं? तर अतिरिक्त उत्पन्न मिळवू पाहणारे शेतकरी, पूर्णवेळ व्यवसाय करू इच्छिणारे कृषी उद्योजक आणि शेतीमध्ये आधुनिक करिअर शोधणारे तरुण, या सगळ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आणि हे पण लक्षात घ्या की किसान ड्रोन फक्त फवारणीपुरता मर्यादित नाही, तो वर्षभर कमाई करून देणारा साथीदार आहे. म्हणजे जाहिरातीचे बॅनर लावणं असो किंवा कार्यक्रमांमध्ये फुलांची उधळण करणं, अशा अनेक कामांसाठी याचा उपयोग होतो. पण फक्त ड्रोन विकत घेऊन यश मिळत नाही. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आणि साथीची गरज असते. आणि किसान ड्रोन तीच साथ देतं. किसान ड्रोनसोबतची ही पार्टनरशिप 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये होते. पहिलं, 10 दिवसांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण. दुसरं, व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्ण मदत. आणि तिसरं, आयुष्यभर तांत्रिक सहाय्य. या प्रशिक्षणात फक्त ड्रोन उडवायला शिकवत नाहीत, तर त्याची दुरुस्ती आणि देखभाल कशी करायची हे सुद्धा शिकवतात. याचा फायदा असा की चालक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी कोणावर अवलंबून राहत नाही, तो पूर्णपणे आत्मनिर्भर बनतो. आणि हे बघा, एका नवीन व्यवसायाची यशस्वी सुरुवात. लायसन्स काढण्यापासून ते पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळेपर्यंत व्यवसाय स्थिरस्थावर होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. तर हा निर्णय फक्त एक ड्रोन विकत घेण्यापुरता नाही, तर आपल्या शेतीच्या आणि व्यवसायाच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासारखा आहे.
तर मग जर कामाची पद्धत बदलायची असेल, कमी त्रासात जास्त काम करायचं असेल, तर एकदा नक्की चर्चा करूया. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲप करा किंवा kisandrone.com या वेबसाईटला भेट द्या. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हंगाम मोठा आहे, ड्रोनही तसाच हवा.